विज्ञान त्यांना म्हणतात वैज्ञानिक, आणि ज्यांनी घडवली क्रांती त्यांना फक्त म्हणतात क्रांतिकारी, त्यांना फक्त म्हणतात क्रांतिकारी। जीवन परिचय तुमच्या समोर मी आज थोडक्यात मांडते। विनायक दामोदर सावरकर, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनही संबोधले ओळखले जाते। वीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे। आजही भारतातील बहुसंख्य लोक ज्यांना महान क्रांतिकारक म्हणून ओळखतात। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जवळ असलेल्या भागूर गावात झाला। त्यांचे वास्तविक नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर होते। भारतीय प्राचीन संस्कृतीला संरक्षण करून समाजाचे कल्याण करणारे नंतर सावरकर लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य पार्टीमध्ये सामील झाले। त्यांना हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते। नंतरच्या काळात हिंदू महासभेने पाकिस्तान निर्माणाचा विरोध केला। गांधीजींच्या निर्णयाने असहमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे यांनी 1848 मध्ये गोळी मारून गांधींची हत्या केली। अशा शूरवीर विनायक दामोदर सावरकर यांची असे अनेक कारणे आहेत। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। धन्यवाद।